राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक हे आक्रमक झालेत। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेलमध्ये घुसून मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते। मराठा आंदोलकांनी या हॉटेलमध्येच ठिय्या मांडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर या मराठा आंदोलक आता राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राज ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत आणि त्याच दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्याच हॉटेलमध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आणि यावेळी मनसैनिकांनी या मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र मनसैनिक आणि या आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं देखील माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे धाराशिव मध्ये त्याच हॉटेलमध्ये आता मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। ही थेट दृश्य आपण धाराशिव मधून पाहतोय। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यामुळे आता या भेटीतून काय बाहेर येणार, काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी। ओंकार, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी आलेले आहेत, काय अधिक माहिती या संदर्भात? अंकिता, जर पाहिलं तर मराठा आंदोलक जे आहे ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। ते जे आहे ते हॉटेलमध्ये घुसले होते आणि त्यानंतर ना स्वतः मनसेचे प्रमुख असलेले राज ठाकरे जे आहेत त्या आंदोलकांना भेटायला खाली आले। त्यांनी कुठेतरी या आंदोलकांना तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे तर तुम्ही वर चला, माझ्या रूम मध्ये चला, मी आपण काय बोलायचं ते बोलूयात असं आव्हान केलं। मात्र त्यांचं आव्हान जे आहे ते दुडकावत आता सकल मराठा समाज बांधवातील जे काही आंदोलक आहेत ते कुठेतरी आता हॉटेलच्या बाहेर घोषणाबाजी करत आलेले आहेत। हॉटेलच्या बाहेर जे आहे ते आता या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी कुठेतरी सुरू केलेली पाहायला मिळत आहे। आम्हाला हॉटेलमध्ये नको, आम्ही जिथं बसलो होतो तिथंच तुम्ही आमच्याशी चर्चा करा असं कुठेतरी म्हणणं जे आहे ते आंदोलकाचं असलेलं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर हे सगळे आंदोलक जे आहेत ते कुठेतरी राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंच मत या आंदोलकांचं आहे आणि याचवर ते ठाम असलेले कुठेतरी पाहायला मिळतात आणि हॉटेलच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच सर्व परिस्थिती जर पाहिली तर आता मराठा आंदोलक संतप्त असलेले पाहायला मिळतात। नक्कीच मराठा आंदोलक हे संतप्त झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राज ठाकरे हे स्वतः आंदोलकांशी येऊन बोलले, मात्र मराठा आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती सध्या ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय, मात्र आता राज ठाकरे हे आंदोलकांना या हॉटेलच्या बाहेर भेटण्यासाठी जाणार आहेत का, या संदर्भात काय अधिक माहिती? जर पाहिलं तर राज ठाकरे जे आहे ते आंदोलकांशी संवाद साधून आपल्या रूम मध्ये गेलेले आहेत। आंदोलक जे आहे ते कुठेतरी आता तुम्हाला भेटायचंच नाही, तुम्हाला भेटायचं असेल तर बाहेर या असं कुठेतरी राज ठाकरेंना आव्हान कुठेतरी देताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हे जे सगळे आंदोलक आहेत ते आता हॉटेलच्या बाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी कुठेतरी करताना पाहायला मिळतात। अंकिता, नक्कीच धन्यवाद ओंकार आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर मराठा आंदोलक हे आता धाराशिव मध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्याच हॉटेलमध्ये सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जय श्रीराम। आज सकाळी आम्हाला कळालं की राजसाहेब ठाकरे यांची सोलापूरमध्ये पत्रकार परिषद होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी एक भूमिका घेतली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या बांधवांची मुलांची डोकी बडकवली जाते। नेमकं कोण बडकवत आहे हे राजसाहेबांनी सांगावं। आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांना आरक्षणाबाबत भूमिका काय आहे, त्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं हे राजसाहेबांनी राजसाहेबांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये की सगळ्या समाजाचं आरक्षण रद्द करावं, ही अशी भूमिका करून समाज बांधवांची भूमिका दिशाभूल करू नये आणि स्पष्ट सांगावं मराठ्यांना आरक्षण त्यांना स्वतःला वैयक्तिक द्यायची इच्छा आहे का नाही, एक विरोधी पक्ष म्हणून किंवा एक महायुती एक घटक पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय हे आम्ही करण्यासाठी आलोय। नसेल तरी पुढे राजसाहेब ठाकरेंच्या पक्षाचा आम्ही काय मराठा समाज निषेध नोंदवणार आहोत। नाव सांगा? तेजस बोबडे, तुळजापूर। तेजस, त्यामुळे मोठी बातमी आता समोर येते धाराशिव मधून। राज ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आहे आणि त्याच दरम्यान आता मराठा आंदोलक हे हॉटेलमध्ये घुसून राज ठाकरेंविरोधात यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। आता या संपूर्ण हॉटेल परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे। पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आंदोलकांना भेटण्यासाठी आले होते, मात्र या आंदोलकांनी हॉटेलच्या बाहेर जाऊन तुम्ही आम्हाला हॉटेल बाहेर भेटा अशी मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।